नमस्कार मित्रांनो, पुष्पकांत प्रिंटिंग सर्व्हिसमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जे कलर मारल्यानंतर किंवा पुट्टी भरल्यानंतर जी पापडी येते आणि त्याच्या खाली जी बुरशी असते, बुरशीचे प्रमुख कारणे बुरशी येण्याचे. तर चला बघूया आपण बुरशी कशी येते आणि काय येते. तुम्हाला ते पहिल्यांदा दाखवतो, त्यानंतरची माहिती थोडक्यात सांगतो. मित्रांनो, आता आपण बघितलं आहे जी बुरशी आलेली ती याचे प्रमुख कारण. आता काय होतं की प्रत्येक ठिकाणी गोड पाणी असतं असं नसतं. काही ठिकाणी जे खारं पाणी असतं, खाऱ्या पाण्यात प्रामुख्याने क्षारांचं प्रमाण जास्त असतं. ज्यावेळेस आपण भिंतीला पाणी मारतो बांधकामाच्या वेळेस, ते पाणी पूर्णपणे खाली येतं तळाशी जिरून, आणि जिरून खाली आल्यानंतर काय होतं की ते पाण्याचं प्रमाण तिथं थोडं जास्त साचलं, त्यामुळे ते क्षारांचं प्रमाण तिथं ते वाढलं. क्षारांचं प्रमाण वाढल्यानंतर ते आपल्या त्यावेळेस लक्ष येत नाही, पण जेव्हा आपण पुट्टी किंवा कलर करतो तर अशा वेळेस काय होतं की जे क्षार आहे ते बाहेर पडायचा प्रयत्न करतात, पण ते जे बाहेर पडतात त्याच्यावर 100% खात्रीशीर पर्याय आपल्याकडे आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहे की तो जो भाग आहे तो आपण ग्राइंडरनं पूर्णपणे प्लॅस्टरपर्यंत घासून घेणार आहे. प्लॅस्टर वगैरे ते पूर्ण घासून घेऊन त्यानंतर आपण एशियन कंपनीचे जे डॅम ब्लॉक 2K मार्केटला आहे ते आपण यूज करणार. त्याचा पहिला कोट ते सुकल्यानंतर दुसरं कोट वापरणार, आणि ते झाल्यानंतर आपण वॉटरप्रूफ पुट्टीची मार्केटला एशियन पेंटची तिचा यूज करणार. ती भरल्यानंतर तुमचे 100% हे जे लिकेजचं किंवा पापडीचं प्रमाण हे पूर्णपणे सक्सेस होणार आहे. तर आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा आपण जे काय केले जाणारे पर्याय